दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव दुर्घटनेवर ग्रामस्थांनी संताप व्यक्त करताना जिल्हा प्रशासन, ठेकेदार आणि अभियंता यांच्या पुलाच्या कामातील हलगर्जीपणामुळे युवकाचा मृत्यू झाला असल्याचा आरोप करत संबंधितावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी केली आहे। दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव परिसरात झालेल्या पावसामुळे ओढ्याच्या पुलावर आलेल्या पाण्यात मंगळवारी मध्यरात्रीनंतर एका दुचाकीवर पूल ओलांडत असलेले 3 जण पुराच्या पाण्याबरोबर वाहून गेले। पाण्याचा अंदाज आणि रात्रीचा अंधार यामुळे सदरची घटना घडली आहे। यामध्ये ज्ञानेश्वर संभाजी कदम, बबन संदीपान जाधव आणि महादेव रेड्डी अशी त्यांची नावे असून त्यापैकी बबन जाधव आणि महादेव रेड्डी यांना पुराच्या पाण्याबरोबर वाहून जात असताना ओढा प्रवाहातील झाडांना पकडून स्वतःला वाचविण्यात यश आले, तर ज्ञानेश्वर कदम सकाळपर्यंत मिळून आला नाही। दरम्यान सोलापूर महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी रेस्क्यू ऑपरेशन करत युवकाची दुचाकी शोधून काढली, मात्र अद्यापही युवक बेपत्ता असल्याचे दिसून आले। दरम्यान मुळे आणि कासेगावला जोडणारा ओढ्यावरील पुलाची उंची वाढवण्याचे काम अद्यापही अर्धवटच आहे। गतवर्षी देखील अशाच प्रकारे पुलावरून पाणी वाहिले होते, मात्र त्यावेळी कोणतीही दुर्घटना घडली नव्हती। यंदा मात्र एक युवक वाहून गेल्याने कासेगावसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ रेस्क्यू ऑपरेशन पाहण्यासाठी ओढ्याजवळ येऊन थांबले होते। सदर घटनेवर ग्रामस्थांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताना संबंधित ठेकेदार, अभियंता आणि जिल्हा प्रशासनाचे अधिकारी यांच्या हलगर्जीपणामुळे सदरची घटना घडली असून संबंधितावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे। पावसाला सुरुवात चालू झाली आणि रात्रभर पाऊस चालू होता आणि उळ्याकडून कासेगावला येणारे 3 जण ज्ञानेश्वर संभाजी कदम, बबन वानकर आणि महादेव रेड्डी हे 3 येत असताना त्यांना पाण्याचा अंदाज न आल्यामुळं ते प्रवाहात वाहून गेले। त्यापैकी 2 जण वानकर व रेड्डी वाचले आणि आपले ज्ञानेश्वर संभाजी कदम हे सध्या बेपत्ता आहेत। त्यांचा शोध मोहीम या ठिकाणी चालू आहे। खरं तर हा कॉजवे पूल हा खूप कासेगावसाठी धोकादायक ठरतोय। 2 वर्षापासून या कॉजवे पुलाचं काम चालू आहे। 17 कोटीचा निधी असला तरी ठेकेदाराने या कामाकडे दुर्लक्ष केलंय आणि हा काम रखडलेला आहे। त्याच्यामुळं जिल्हा प्रशासनानं कुठेतरी दखल घेऊन हा पूल उंचवण्याची गरज या कासेगावला आहे असं मला या ठिकाणी वाटतंय आणि येणाऱ्या काळात अशा दुर्घटना होण्यापासून वाचण्यासाठी या पुलाची उंची निश्चितच वाढली पाहिजे ही अपेक्षा गावकऱ्यांकडून आहे। घटनास्थळी अग्निशमक दलाची गाडी, एनडीआरएफचे जवान आहेत या ठिकाणी, पोलीस निरीक्षक आमचे नामदेव शिंदे साहेब, त्याचप्रमाणे त्यांची टीम या ठिकाणी आहे, तलाठी साहेब, मंडळ अधिकारी यांचं या ठिकाणी आता आगमन झालेलं आहे। आतापर्यंत काय सापडलं का पाण्यात वगैरे? त्यांची गाडी आहे त्या बेपत्ता आहेत। ज्ञानेश्वर संभाजी कदम यांची गाडी आता आढळलेली आहे, पण त्यांचा अजून तपास या ठिकाणी लागलेला नाही। पुलाचं काम, टिकलई पुलाचं काम त्यांनी ह्याच पद्धतीने केलं होतं, पण आम्ही तिथं तक्रार करून जेसीबी आणून आम्ही स्वतः ते नळ्या काढून टाकल्या आणि नंतर मग तो लेवलमध्ये करून दिला आणि हिथं वारंवार त्याला सांगून सुद्धा त्यानं ह्याची दखल न घेतल्यामुळं आज हा झालेला जो घटना, ही जी झालेली घटना जी आहे ही घटना केवळ त्यांच्या चुकीमुळे झाली आहे आणि त्याच्यावरती त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी आमची गावकऱ्यातर्फे त्यांना विनंती आहे। कोण इंजिनियर आणि ठेकेदार? जे बदलले ते ठेकेदार मंटाळकर आहेत आणि आता सध्या मोहोळे म्हणून इंजिनियर आहेत। याच्या अगोदरचे उंबरजे म्हणून होते। उंबरजेंच्या काळामध्ये हे प्लॅन एस्टिमेटचं हे ते सगळं पूर्ण काम झालेलं होतं आणि त्यांच्या चुकीमुळं आज आम्हाला ही वेळ बघायची पाळी आली आहे। 3 वर्षापासून प्रशासनाला याची दखल घ्या म्हणून आम्ही गावकऱ्याच्या वतीने निवेदन दिलं। आम्ही संबंधित अधिकाऱ्याला पण बोलणं झालं होतं, परंतु त्यांनी दखल घेतली नाही। ही सदर जी घटना घडली आहे त्याला जबाबदार संबंधित अधिकारी व ठेकेदार आहे। आमच्या गावच्या वतीने अशी मागणी आहे की त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा व संबंधिताला न्याय द्यावा असं आमचं म्हणणं आहे। कारण त्यांचे वडील सुद्धा सध्या आयात नाही, त्यांच्या आईवर, त्यांच्या कुटुंबावर खूप मोठा म्हणजे शोककळा पसरलेला आहे आणि गावावर पण पसरला आहे। त्यामुळं गावाला अनेक नंतर परत काय अशी दुर्घटना घडू नये म्हणून याची दखल घ्यावी अशी आमची विनंती आहे गावच्या वतीने।